तर आपल्याला सध्या पेरणी यंत्र एक घ्यायचंच होतं, त्याबद्दल जरा इथं आपल्याला गावलंय, बघूया कसा कसा विषय काय काय. पण BE6 चा कसा विषय आहे, एकदा बसले की परत ना गाडी दुसरी कुठली की वाटत नाही महिंद्राची. कार लगा एवढं लांबपर्यंत आपली ख्याती पसरल्या काही कार्यकर्ते ओळखायला लागले आपल्याला. तर ही कार्यकर्ता आपल्याला ओळख देते आणि ह्याला नेहमी गावले कसं काय. भावानो, बरं वाटलं तुम्हाला भेटून, खरंच खूप भारी, एक नंबर. तर नमस्कार, राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा स्वस्त मजबूत टिकाव अशा आपल्या या ब्लॉग मध्ये. आणि आज आलो मी तासगाव मध्ये कृषी प्रदर्शन बघायला. हा, तर इकडे जायचं आपल्याला. तर सध्या आम्ही इथं आमचं हा तो जाताना फोटो घ्यायचा आहे, इकडे बोर्ड आहे, तो म्हणत होता आधी थांबण्यासाठी फोटो एक घे. आज आलोय मी तासगावचं कृषी प्रदर्शन बघायला इकडं. लय लांबचा पल्ला काढून आलोय आणि आज एंट्री मारलेला आहे, जस्टच पोचलो इथं आम्ही. तर इथं तुम्हाला बघायला भेटणार आहे 1.5 टनाचा रेडा, 1.5 पोटाची बुटकी गाय आणि टर्किश 12 का 13 किलो काही तो कोंबडा आहे, तो बघायला भेटल. आणि आलोय जस्ट सध्या पोहोचलोय आणि शेतकऱ्यांनी आपल्याला युनिक काही इथं असं बघायला भेटतं ती बघूया. कारण पल्साच्या कृषी प्रदर्शनात पण आपण इकडे तिकडे फिरलो, पण तिकडे खाऊ गल्लीच जास्त होती, बघायला काय असं नवीन काय भेटलं ना. काय म्हणायचं रोहन? कीटकनाशक हाय, जोरात आहे वातावरण. आर्यच आहे काय? अरे आर्य मसाले, म्हणजे इथं शेजारीच कंपनी आपली आर्य मसाले. अरे टी, आता टी पण लॉन्च केला काय तुम्ही? चहावाला इकडे आहे काय? आर्य मसाल्याने नवीन चहा लॉन्च केलेला आहे. आपण जर मार्केटमध्ये बघायला गेलो तर ह्याची MRP आहे 115 रुपये, पण आपण इथे विक्रीला लावलेला 110 रुपये. आणि त्याचबरोबर एक चहाचा कप आणि सोयाचंकचं एक पॅकेट पण आपल्याला फ्री मिळते. यामध्ये घेऊन बघा, सगळ्यांनी ट्राय करा नक्कीच. चहा खूप चांगला आहे आपला, एकदम कडक लज्जतदार असा चहा आहे. एकदा घ्याल तर परत परत प्याला असा विषय आहे. तर बोला दादा, काय बनायचं आहे? तर आर्य मसाल्याचं प्रॉडक्ट आहे तिथं सगळं. बोला काय म्हणायचं दादा तुम्हाला? नमस्ते दादा, मी सांगलीहून सोहेल खान इनामदार बोलतोय. आपल्या आर्य मसाल्याने एक कॉम्बो पॅक तयार केलाय. कॉम्बो पॅक असा आहे की चिकन मसाला, बिर्याणी मसाला फ्री, फक्त 60 रुपये. एक मसाला बाहेर घ्यायला गेला तर बाहेर 50 रुपयाला एक मसाला भेटतो, पण 60 रुपयाला 2 मसाले झाले. कॉम्बो पॅक बंपर ऑफर आहे. लवकरात लवकर आपल्याच भागात आहे, तासगाव भागात, लवकरात लवकर व्हिजिट करा. परत प्लस आपला लोणच्या पण ऑफर आहे. 120 रुपयाला कुठलेही 3 लोणचे घ्या, 5 फ्लेवर आहेत. त्याच्यात येणार आपलं माईनमुळा, मिरची मिक्स, गोड लिंबू, आंबा, ही 5 प्रकार. 5 पहिलं फक्त 120 रुपयाला 3. एक बाटलीची किंमत 55 रुपये MRP आहे, बाहेर 50 विक्री आहे, पण आपण इथे 40ला झालं आरेचा स्टॉल असल्यामुळे. तर भागातच आपल्या स्टॉल आहे आणि भागातच कंपनी आपल्या. या कधी पण या, एनी टाइम या आणि खरेदी करून जावं इथलं, कारण आरेचं प्रॉडक्ट सगळं टॉप आहे. कारण आम्ही पण चिकन मध्ये आरे मसालाच घालतो, या आरेचा मसाला. चला, धन्यवाद देऊ का दादाराव. तर चला पुढे जाऊन बघूया. इथं तुम्हाला भिन्न भिन्न प्रकारचं सगळं प्रॉडक्ट बघायला भेटणार. शेतीसाठी उपयोग आहे ती सगळं. EV गाड्या पण आहेत तिथं. रायडर रेस, कुठल्या कंपनी? इलेस्को. बरं थांबा जरा, आपल्याला ही बघायचं होतं. ही काय आहे? कोण आहे का इथं, माहिती द्यायला याची? एक्सक्यूज मी दादाराव, माहिती द्या जरा. हे काय विषय, म्हणजे कसं काय काय आहे? ट्रॅक्टरचं हे जरा बोला, सांगा ह्याच्याबद्दल माहिती. म्हणजे काय विषय आहे? हे विषय म्हणजे बैलाचे काम सगळे पाक होते. कोळपण होत्या, भर होत्या, पुन्हा तुम्हाला म्हणजे ही भर मिशन आहे ही. हा, ही सिंगल भर घालू शकतो. हा, ही कोळप आहे, ही मोठं कोळप आहे. इंजिनवर चालणार सगळं? हा, सगळं इंजिनवर चालणार. इथे ऍक्सिलेटर आहे, ही बटन आहे ऑन ऑफ. मिनी रोटर म्हणा, रोटर टाइप मध्ये केलेलं सगळं आहे म्हणा. एका बैलाचं काम पूर्ण करत. प्राइस काय याची? हा, मालक मी आहे. ही जर आपल्याला कुठं खरेदी करायचं म्हटलं तर विट्याला. हा, राज ॲग्रो इंडस्ट्रीज विटा, तासगाव रोडलाच आहे आपलं. पश्चिमे बाजूला, रस्त्याच्या पश्चिमेस आहे. हा, धन्यवाद. तर तुम्हाला पण ही काय खरेदी करायचं असलं तर त्यांनी ऍड्रेस सांगितला, आता तिथं जावा आणि खरेदी करून टाका. काय म्हणा भावानो? क्या बोलती कंपनी, असंच असतं विषय. तर EVच्या गाड्या भरपूर आल्या प्रदर्शनात आणि लाखो दिलं की जान आन बान शान म्हणले की महिंद्राची थार इथं प्रदर्शनाला आल्या. आणि टाटाची 3XO, हा महिंद्रा. याच्या गावात माझं जरा जीप जरा ही झाल्या. तर थार घ्यायचे का आपण रोहन? एकदा टेस्ट ड्राईव्ह घ्यायची का याची? पुढच्या वर्षी नाही, मला जरा ह्याच्यापेक्षा BE6 बरी वाटते. बेसिकचा पैसे पण त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण BE6 चा कसा विषय आहे, एकदा बसले की परत ना गाडी दुसरी कुठली की वाटत नाही महिंद्राची. थार रॉक्स टॉप एंड मॉडेल आहे, AX7L लक्झरियस. तर ही गाडी आता चालू आहे 23,43,000ची. त्याच्यावर आता सध्या जर तुम्ही फक्त एक 8 ते 10 दिवसच राहिले डिसेंबर एंडला,
जर तुम्ही आता ती गाडी जर घेतली तर त्याला 1 लाखाचा डिस्काउंट आहे, जी 22,43,000ला गाडी जाते. पूर्ण पूर्ण लक्झरियस गाडी आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात व्हेंटिलेटेड सीट्स ऍड होतात. त्याच्यानंतर डुएल एसी येतो. हा, आफ्टर दॅट ही ऑटोमॅटिक आहे. स्क्रीन येते 10 स्क्रीन पण मोठी आहे. डबल क्लस्टर आहे गाडीला. आणि interior तर top केलं. हर्मन कार्डनची जी स्पीकर मध्ये नंबर 1 कंपनी आहे, हा, हा. त्याचे त्याला 9 स्पीकर्स येतात. 9 स्पीकर आहेत. हा. आणि 3D सराउंडिंग पूर्ण. फक्त थारला 2 दरवाजे, याला ह्याला ही 4 डोअर्स 4 आहे. डोअर येते. हा. हा, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे बाबा. शीट पाडून आता तुम्हाला काय करायला लागत नाही. नाही. डायरेक्ट आत बसू शकतात. डायरेक्ट मागच्या दरवाजाला आत Yes. जाऊ शकता. तर लवकरात लवकर जावा. ऑफर चालू आहे आता आणि ऑफरचा लाभ घेऊन टाका. कुठे यायचं आपलं ऍड्रेस कुठे आहे? सह्याद्री मोटर्स, माधवनगर रोड, सांगली. सह्याद्री मोठं माधव माहित असं घ्यायचं. जावा आणि तपशिरी बुक करून टाका. 1 लाख रुपये ऑफ आहे ती. म्हणलं ना विषय हळद करायला लागतो. मी पण बघतो, जमलं तर 2-4 दिवसात बुक करायची म्हणते. थँक्यू सर. चालतंय, चला येऊ का? या शुअर. नाही, मला जरा ही जरा बघायचं आहे. पोलीस ह्याच्यात पण बघितलंय. मला जरा ऍक्च्युअली प्राइस व्हॅक्युम वरली तर आपण दुधाच्या मशीन वगैरे बघायच्या त्या. 2 लिटर धार देऊ दे, त्यासाठी आपण घ्यायचं आहे, सुट्टी द्यायची नाही. तर आम्हाला जरा ही धार काढायच्या मशीनी बघायच्या होत्या. कसा कसा विषय जरा सांगू शकताय काय दादाराव? किधर माईक व्हॅक्युम वरल्या जाऊ आपल्याला. व्हॅक्युम वरल्या किती जाणार आपण सगळ्या व्हॅक्युम वरल्या हा, जाऊ. मग मोठं इलेक्ट्रिक पण असतील ना या इलेक्ट्रिक पण आहे. तर व्हॅक्युम वरल्या कसं कसं रेट आहे, कुठली कंपनी आहे, काय 14,500 पासून सुरुवात आहे आपली अमूल डेअरी मार्टची. अमूल डेअरी मार्ट. हा, ही ही डबल बकेट मध्ये येते. 25 लिटर येते. 25 ही लिटर 50 जनावरांपर्यंत चालत्या. 50 जण. आणि ह्याच्यापेक्षा बारका एखादा असलं तर हो, काय 14,500 वाली येते. 14,500 वाली ही हा, अमूलची येते. अमूलची देते व्हॅक्युम वर. हो, व्हॅक्यूम. इलेक्ट्रिकचं झंझट नाही. लाईट हा. गेली काय झालं प्रॉब्लेम येत नाही ना. हो. ओकेच. तर हे आपल्याला खरेदी करायचं असलं तर कुठे ही यावं लागणार? आपले कराड कारवे तासगाव रोड. तासगाव रोड. हा, नाव काय आपल्या? धानाई देवी मिल्किंग मशीन. धन्यवाद भावा दिलेल्या माहितीबद्दल. तर कराड तासगाव तर कराडला आहे. कराडला मला ती जरा ही बघायचं होतं. काय बघायचं होतं आपल्याला? धार द्यायची. हा, आता आपल्याला तो गवारी अडाण काय काय बघायचं. बाकी सगळं बघितलंय. काय ती 1.5 फुटाची काय बघायची आहे. आम्ही 1.5 टनाचा रेडा कसं बघितलं पल्साच्या ह्याच्यात कृषी प्रधान तेच रेडा हेच आला असेल. आणि त्यापेक्षा आमची म्हस मोठी असं मी म्हणलेलो एकदा, पण आमची म्हस इकून टाकली मी लगेच बाजार गेला तिचा. तर आपल्याला बघायचा आहे इटालियन पॉवर ट्रॅक्टर 2,65,000 अनुदान पाडा. पात्र रे. हा, पात्र आहे. मला वाटलं अनुदान पॉवर डीलर. ओकेच. ती सगळी कामं करते. मगाशी बघितला तसलाच आहे ह्यो कुठला यांचं श्रीकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन नेते. जरा माहिती पाहिजे होती याची. पेरणी यंत्र. तर आपल्याला सध्या पेरणी यंत्र एक घ्यायचंच होतं. त्याबद्दल जरा इथं आपल्याला गावलंय. बघूया कसा कसा विषय काय काय करते. सांगा दादा जरा माहिती. आपल्याला पेरणी यंत्र पाहिजे होतं. नमस्कार. रेट काय याचा? आणि याचा रेट आहे 7,500 रुपये. याच्यामध्ये मका, प्रामुख्यानं सोयाबीन, गहू, हरभरा, मूग, उडीद सर्व प्रकारची धान्य आपण टोकू शकतो. याच्यामध्ये हे आहे शासकीय मान्यता प्राप्त सीडर आहे. याला गव्हर्नमेंट कडून 50% अनुदान मिळतं. हेवी रफ अँड टफ क्वालिटीचं आहे. याचे स्पेअर पार्ट मिळतात. रिपेरेबल आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे मॉडेल आहेत. एक पहिले आहे ते हे खत आणि बियाणावाला आहे. याच्या 9 इंचानं बरोबर अंतरानं बी पडतं. याच्यामध्ये खताचं पण सेटिंग करू शकता. किती खत पाहिजे, कमी पडलं पाहिजे जास्त, ते सेटिंग करू शकतात. त्याच्यामध्ये तसंच बियाण्याचं पण आहे. प्रत्येक धान्याच्या हिशोबानं वेगवेगळ्या त्याच्यामध्ये चकत्या दिलेल्या आहेत तुम्ही. हा, बेस्ट चालवण्यास उत्तम आहे. आणि दिवसामध्ये 1 ते 1.5 एकर आरामात एक व्यक्ती याच्यामध्ये टोकणी करू शकतो. आणि याला काय ऑफर वगैरे काय आहे? ऑफर आता एक्झिबिशन साठी आम्ही जे याची 8,500 रुपये किंमत आहे, तर इथं 1,000 रुपये आम्ही लेस करून प्राइस लावलेली आहे. टोटल जीएसटी मध्ये आहे आणि गव्हर्नमेंट सबसिडी मध्ये अप्रूव्ड आहे. यस. याच्यामध्ये तुम्ही कमी प्राइस मध्ये अवेलेबल पाहिजे असेल तर ते पण कमी प्राइस मधले विदाउट सबसिडी मधले किंवा विदाउट जीएसटी मधले पण
स्वस्तातलं प्रॉडक्ट मिळेल हा, तुम्हाला. हे आपल्याला खरेदी करायला म्हणलं तर कुठं जायचं? सांगलीमध्ये श्रीकृष्णा सेल्स कॉर्पोरेशन साधना पेट्रोल पंपा शेजारी उदय हॉटेलला, सांगली कोल्हापूर रोडला श्रीकृष्णा सेल्स कॉर्पोरेशन. उदय हॉटेल शेजारी काय? उदय हॉटेल सर. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. यस. तर अजून 2 दिवस आहे इथं, तुम्ही येऊ शकताय आणि येऊन इथं बघू शकताय काय काय सगळं आहे इथं. आणि बऱ्यापैकी एक विषय असा आहे की पल्सापेक्षा खरंच चांगला आहे, कारण पल्साच्या ह्याच्यात जास्त करून सगळं खाण्यापिण्याचं सामान होतं. इथं सगळं शेतीविषयक सामान, सगळं शेती सामान आहे इथं. बघा गच्चू लय मोठा आहे. कशाबद्दल आहे आपलं प्रॉडक्ट? बागेसाठी ऊसासाठी औषध वगैरे काय? ते जरा स्वस्त मजबूत काय? अरे भिऊ नका. नाही बोलाच कशी. आम्ही केबीबॉय ऑर्गॅनिक्सचे प्रतिनिधी आहे. आपली केबीबॉय ऑर्गॅनिक्स ही कंपनी भारतातली पहिली प्लांट म्हणजे वनस्पतीजन्य कीटकनाशक बनवणारी कंपनी. आपल्या औषधे सगळे ऑर्गॅनिक बेसमध्ये येतात. आमचे जे ऑनरेबल MD सर आहेत सचिन यादव सर, त्यांचं म्हणजे मिशन आहे की 2050 पर्यंत भारतातील प्रत्येक ताटात ऑर्गॅनिक फूड गेलं पाहिजे. त्या बेन आपली सगळी ऑर्गॅनिक औषधं रसायन मुक्त शेती करायचं आपलं हे चालत. तर आम्ही सध्या निघालो आहात आणि आज जाऊन आपल्याला की हे बघायचं आहे काय, गाय वगैरे बघायचे. तर आज जातो, आत गेल्यानंतर मग पुढचा विषय जातो. इथं सगळी औषधं वगैरे आहे, औषधांचं स्टॉल आहे. तुम्हाला जर याचं असलं अजून 2 दिवस आहे, 22 तारखेपर्यंत प्रदर्शन आहे इथं. या आणि एकदा भेट देऊन जावा. चांगला इथं बघण्याजोगं भरपूर काय असं वावगं असं काय नाही, सगळं टॉपचा विषय येतला सगळा असा, म्हणजे असं वेगळं काय असं नाही. रक्त डोनेशन नाही बा, तर रागात नाही अंगात येतं आम्हाला चढवायला लागणार. रक्त डोनेशन करतो कुठलं दवा केलं तर काय लोका काय किती व्हरायटी आपल्याला बघायचं भरपूर आहे सामायचं आणि तुम्हाला खरेदी करण्याचं भरपूर आहे. ऑफर विपर गच्च आहे तिथं. या आणि एकदा मोठं स्टार्टर बिटर बघा की. पापड खायला नाचणीचं पापड आहे ते काय? नाचणी पापड कसा आहे ती बॉक्स? 160ला 100ला 2. 100ला 2. बघू टेस्ट तर बघू कसे खाऊन बरोबर आहे. 50 सुद्धा 100ला 2 आहे. 50 नको घरात घेतोय का घराने आम्हाला फायदा नाही म्हणते. पेंड पेंड पशुखाद्य तीच की, ही पण कापसाचीच आहे काय? सरकीच आहे ना? हा हा. अरे पेंडीत पण प्रकार भरपूर आहेत लागा. सुदर्शन डेप पॅलेट आपल्याला खामगाव नाही नाही. अरे पिंडीत पण लागा भरपूर प्रकार आले पिंडीत पण. आता इलेक्ट्रिक आहे काय दादा ही? कसा आहे याचा विषय? 2500 रुपये एक. अरे तुम्ही बघताय का मला? आपण फायर लागा काय लागा आजच्या गावात मॅचेस लावलं नव्हती तिकडे 100% भावा. कार लगा एवढं लांबपर्यंत आपली ख्याती पसरल्या काही कार्यकर्ते ओळखायला लागले का आपल्याला? तर हे कार्यकर्ते आपल्याला ओळख देते आणि ह्याला नेहमी गावले येते. कसं काय भावानो, बरं वाटलं तुम्हाला भेटून, खरंच खूप भारी, एक नंबर. काटका विषय झाला असाच. कसं स्वस्त तसं निघा भांडू चला आता. तर चला जातो आता पुढे. तिची मशीन बघितली 2500 रुपयाला. मला पण घ्यायची होती पण आधी मी घरावर सोलर बसवणार आहे आणि सोलर बसवल्यानंतर मग काय असेल बाकी वावगं काय नाही असं बनवा. तर सगळं असं बघून घेतलंय. जी मेन बघायचा तो पार्ट आपल्याला अजून बघायला काय भेटलेलं नाही. तर नको आमच्या फादरला असलं काय आवडत नाही पाणी बिन ना नाही रे पाना. बोला काय म्हणताय? हा घेणार घेऊ, सगळ्यांचं घेणार. तुमच्या औषधाचं घ्यायचं, तुमचं कशाला किती? नमस्कार, हे आमचे किरण ऑर्गॅनिक लिमिटेड पुणे हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट मधले शेतीमध्ये शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न वाढवून आर्थिक प्रगती करण्यासाठी भरघोस साथ देणारे हे आमचे किरणचे प्रोडक्ट आहेत. हे वापरल्यानंतर शेतीमध्ये नैसर्गिक शेती येते आणि आपण जे कॅन्सरच्या विरोधात आता आपला लढा चालू आहे त्या कॅन्सरला लढण्यासाठी ही आपली औषधं शेतीमध्ये वापरायला पाहिजे. रासायनिक वापर केल्यामुळं कॅन्सरचा भस्मासूर आता समाजामध्ये एवढा मोठा झालाय आणि त्याच्यापासून जर आपल्या पुढच्या पिढी जर आपल्याला वाचवायच्या असतील तर ही आमच्या किरण ऑर्गॅनिकची ऑर्गॅनिक औषधं आपण शेतीमध्ये वापरली पाहिजेत. ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. ही एक चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि काळाची गरज आहे. हे प्रोडक्ट आपलं इथं तासगावलाच मने राजुरी रोडला जे गर्ल्स इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेज आहे, यांचं लेडीज डिप्लोमा कॉलेज आहे,
त्याच्या समोर आमचं केरनचं ऑफिस आहे, तिथं आपल्याला ही सगळी प्रोडक्ट भेटणार आहे. भारी वाटलं ही बघून, कारण आजकाल रासायनिक शेतीला व्हायला लागल्या, ऑर्गॅनिक शेतीकडे जरा वळायला पाहिजे माणसाने. चालतंय, धन्यवाद. चला भेटून बरं वाटलं, येऊ का? ओके, चला चला. मुलींचा मेळावा. अरे अरे कोण? कृषी प्रदर्शन मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मुलींचा मेळावा घेणारी एकमेव संस्था संगम वधूवर संस्था आणि शकुंतल वधूवर संस्था यांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मुलींचा मेळावा. मुलींचा मेळावा. मुलींच्या मेळाव्यामध्ये मुलांचे 10,000 प्लस अधिक स्थळांची मॅरेज लायब्ररी असा हा प्लॅटफॉर्म सिंगल लोकांच्यासाठी एक नंबर आहे. मुलींना असा प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. तुम्हाला बी लगीन करायचं असलं तर इथं रजिस्टर करा, आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक तुमचं लग्न होऊन जाईल लगेच. भला मोठा रेडा बघा फक्त 10 रुपयात, आणि जाऊन बघतो आम्ही भला मोठा रेडा, बदक, काय 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 आणि पर्शियन कोंबडा बिंबडा काय आहे का रंगीबिरंगी काय काय आहे का? ओके का? बघून डोळ्याचं पारणं फिटलं का रे तुझ्या? डोळ्याचं पारणं फिटलं का बघून तुझ्या? बरं चला जाऊ करा. तर सध्या मी आलेलो आहे, आतमध्ये एंट्री केलेली आहे, आणि इथं तुम्हाला भिन्न भिन्न प्रकारचं कोंबड, बदक आणि काय बदकांची पिल्ली आणि काय बघायला भेटते इथं. हा, कोंबडीची पिल्ली पण आहे. तर ही जरा सिनेमॅटिक पद्धतीने जावलं तर तुम्हाला बरं पडेल, आणि थोड्या वेळाने परत माहिती देतो काय काय विषय. नाही आताच माहिती देतो तुम्हाला. ही पर्शियन कोंबडा नव्हता तो, पर्शियन कोंबडा. पर्शियन नाही रे, काय मग चिनी कोंबडी, ती चिनी कोंबडी आहे. पर्शियन मांजर असते. आणि ही इकडं पण बदकाय ती वर बघ इकडं, एक नंबर आहे. आणि इकडं आहे ती पिल्ली, कोंबड्याची पिल्ली, आणि तिकडं कोंबड्या त्यांच्या या तुरुंगात टाकलेल्या. आणि इथं आहे ती बारकी बारकी पिल्ली, ही पण चिनी कोंबड्याची पिल्ली आहे काय? दादाराव या इकडे जरा माहिती द्या आम्हाला. यावंच लागतंय हो, नाद करते काय. तर दादारावांनी आपल्याला आत बोलवलंय. पुन्हा एकदा आपण आलोय आतमध्ये. 1.5 टनाचा रेडा. अरे ह्यो दुसरा आहे. तेवच होता का पलसाचा देव? नाही, तेव दुसरा होता. मारतोय काय रे? नाव काय गोलू? अरे गोलू भाई या नमस्कार. कसं आहे? निवांत आहे का? जेवण खाणं ओके का? चेन बिन बघ कसलं दिसतंय का? सोन्याची नाही काय ओरिजिनल? 50 तोला, 50 तोला. हा, सोन्या लोहाराखंड, सोन्याची चेन आहे ती. तर आतमध्ये आलो इथं, आणि आतमध्ये दादा म्हटलाय थोडीशी माहिती देतो तुला, ये इथं. तर आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे, आणि यांच्याकडून भिन्न भिन्न प्रकारची जरा माहिती घेऊया कसा कसा विषय. आणि हेच ते कुक्या चेहरे, त्यांच्याकडे आपण माहिती घ्यायची. तर पहिल्यांदा सर्वप्रथम आम्हाला या कोंबड्यांच्या बद्दल माहिती द्या. आपलं शिवार कृषी प्रदर्शनचं प्रमुख आकर्षण आपला 12 किलोचा टर्की कोंबडा. टर्की कोंबडा आहे काय? हा, टर्की कोंबडा. मी म्हणत होतो मग पर्शियन कोंबडा आहे तो. पर्शियन कोंबडा नाही, पर्शियन कॅट आहे. कॅट असते. हा हा, हा टर्की कोंबडा आहे. हे मस्कोई बदक आहे. मस्कोई बदक. मस्कोई बदक. त्याला लागून ते समोर आहे ते राजहंस. तो समोर आहे तो राजहंस. आणि इकडे कोंबडे नाही. हा, कोंबड्यांचे वेगवेगळ्या प्रकार आहेत. हे कुठल्या प्रकार आहे तो? चिनी कोंबडी. चिनी कोंबडी आहे काय ती? चिनी कोंबडी. सापावर नियंत्रण ठेवणारी कोंबडी. आपलं एक आमच्या इकडे गोंशी बिंशी घेऊन जावा एक घेऊन जावा एक 4. आणि ही पिल्ली ही पण आपल्या कावेरीची कुक्कुटपालन करण्यासाठी खास आहे. तुम्हाला एक कुक्कुटपालन करण्यासाठी घेऊन जावा. प्रमुख आकर्षण आहे म्हणा हे. आणि तिकडे टर्कीची पिल्ला आहेत, गिनी फॉलची पिल्ला आहेत, चिनी कोंबडीची. आणि या देशी कोंबड्या काय? कडकनाथ. कडकनाथ आहे की प्रदर्शनासाठी खास ठेवला का याला अजून? खास प्रदर्शनासाठी. प्रदर्शनासाठी कडकनाथ आहे तिथे. तर ब्लॅक ॲस्ट्रोलप कोंबडे 300 प्लस अंडी देणार आहे वर्षाला. 300 प्लस अंडी देते वार्षिक. ब्लॅक ॲस्ट्रोलप. ब्लॅक ॲस्ट्रोलोक काय 50 जोरात आहे कोंबडा. 150 300 प्लस अंडी देणारी कोंबडी वार्षिक. वार्षिक 300 हा, 300 प्लस अंडी देते. लय मोठं. तर प्रमुख आकर्षण आम्हाला हीच बघायची होती. काय म्हणायचं ओके मध्ये आम्हाला बाकीच काय नाही बघायला होतं, पण हीच बघायची होती. या चिनी कोंबड्या आहेत ना? हे चिनी कोंबड्या. हे अमेरिकन सिल्क आहेत. ही वाली अमेरिकन सिल्क कॅपवाली. हा, ही चिनी कोंबडीची लहान पिल्ल. चिनी कोंबडीची बारकी बारकी पिल्ली. ह्याच्याबद्दल जरा सांगा थोडी माहिती आपल्याला. हा ब्ल्यू गोल्ड जातीचा मकाऊ पोपट आहे. हिचं वय आता 11 महिने आहे. 11 महिन्याचा एवढा मोठा आहे? हो, अजून पिल्ला आहे. अजून माझी टॉकिंग वगैरे चालू आहे. म्हणजे थोडं थोडं हा बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्याला शिकवायला टीम करायला सुरुवात आहे. अजून ट्रेनिंग चालू आहे त्याचा. ट्रेनिंग चालू आहे अजून.
तर आता इथं आपण शेरड्या बघणार आहे कुठल्या? ही बरबरी जातीची 2 बोकड आहेत आणि ही त्यांची आई आहे शिळी. ही आता 5-6 महिन्याची बच्ची आहेत. 5 महिन्याची बच्ची ती. ही हरणासारखं दिसत बघू शकता आपण. ही अमेरिकन बेंटम जातीची बोकड आहेत. हा बारकी. ही लिलीपूट पण म्हणतात त्याला. लिलीपूट बोकड. याला बघू शकता ही 18 इंचाचा. उंची तेवढीच राहतेस. हा किती महिन्याचा आता? हे 1.5 वर्षाचा 18 महिन्याचा आहे. 1.5 वर्षाचं आहे. हा हिची हाईट एवढीच आहे. हाईट एवढीच राहते. एवढीच. आणि ह्या शेळ्या आहेत 2. हा ही 2 महिन्याची गाभण आहे आणि ही 4 वर्षाची 2 बोकड आहेत ही दोन्ही पण. 4 वर्षाचे 2 बोकड आहेत काय? हा आणि इथं तुमचीच आहेत ना ही सगळी कबूतर वगैरे? हो 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 कबूतर आहेत. ही कोकाटेल बर्ड आहेत. हा आणि ही डव आहे. बारकी कबूतर आहे. कबूतर बारकी कधी कबूतर. हा डव म्हणतात त्याला. ही आफ्रिकन फिशर लवबर्ड. आफ्रिकन फिशर. आफ्रिकन आहेत का? हा आफ्रिकन फिशर लवबर्ड. हा. हा आणि हे आफ्रिकन कांगो ग्रे. हा. आफ्रिकन कांगो ग्रे. हा. म्हणजे तुम्हाला नाद आहे म्हणा हो, हो. म्हणजे वेगवेगळे पक्षी वगैरे करायचा. हो हो हो. आणि हे आपले रेग्युलर ही सेंटिनेट कबूतर आहे बारीक चोचचा हा. हा आणि हा अमेरिकन फेंटल म्हणजे आपल्या इथं खमलकी म्हणतोय मस्सकली म्हणतोय त्यामधला अमेरिकन आहे. त्यामधला ते पसार पिलवणारा माणूस. हा पिसार पिल्लोनाला. आणि इकडं ही सस्सा आहेत. हा हा ही पर्शियन मांजर आहेत. पर्शियन मांजर आहेत का इथं? हा पर्शियन मांजर आहेत. पर्शियन. पर्शियन. मग जर आम्ही पर्शियन कोंबडं म्हणत होतो पण पर्शियन मांजर हा उंदीर आहे. गिनीपिग जातीचा उंदीर आहे. ही कुठल्या जातीचं आहे? गिनीपिग म्हणतात त्याला. हा आणि हा हेडजॉक म्हणतात त्याला. उंदीरच आहे. उंदरातलाच प्रकार आहे हा. प्रकार आहे का? काटे टोचतात काही हा काटू टोचतात. आता झोपलं का नाही फोल्डिंग केलं का काटू टोचतात तिचं. नॉर्मल असलं की नॉर्मल असलं की हा चालतोय. काय करत नाही. हा. आता चुन झाकून झोपलंय ते. आणि हा हॅमस्टर आहेत. हॅमस्टर हा सिरियन हॅमस्टर आहे. हा आणि हा ड्रॉप चायनीज हॅमस्टर आहे बारीक. दोन्ही पण एकत्र जागी. आणि डोळ्यांचं लाल असतील का? हा अल्बिनो मध्ये आहे व्हाईट पूर्ण व्हाईट कलर मध्ये. कलर मध्ये पण येतात. हा ओके. तिकडे पण माहिती तुम्ही देणार ना? नाही देतो की. सध्या आम्ही इथं भिन्न भिन्न प्रकारचे पक्षी प्राणी आणि शेळ्या परत बोकड वेगवेगळ्या देशातलं पक्षी बिक्षी सगळं बघितलंय. आता आपण जायचं मेन प्रमुख आकर्षण. आता सध्या आम्ही निघालोय गोलूकडं. अरे बोला कोण पण बोला. तर गोलूकडं आलोय आम्ही आता सध्या. तर गोलूची माहिती द्या. गोलू खाद्य किती खातो? कसं याचं रुटीन आहे दिवसाचं? हा बघा हा घरचा आमच्या म्हणजे घरच्या म्हशीचाच जन्मलेला हा बछडा आहे. घरातलाच. हा आता 4 वर्षाचा आहे. आणि याचं खाणं म्हणजे काय आबाढाव असं खाणं नाही. त्याला आम्ही एक टायमालाच फक्त खाणं देतो. आता 1 किलो सरकी पेंड असते आणि 1 किलो गोळी पेंड. दूध वगैरे आम्ही घालत नाही. हे आपल्या हाही नॅचरली खाण्यावरती हा एवढा झालेला आहे. आणि समोर बघू शकताय आणि पाठीवर बघू शकताय वाढ पडले. वाढच खाते आपल्याकडचं. हा जे साधं आहे तेच आपल्या इथे खातंय. हा आम्ही काय याला दूध वगैरे सफरचंद वगैरे काही घालत नाही. साधा आहे त्या रुटीन वरती आपलं हे झालेलं आहे. आणि कोल्हापूरचा आहे का गोलू? हा कोल्हापूर शिरोळ तालुका बस्तवाड गाव. गोलू स्वभाव लई शांत आहे. हा शांत आहे तो. जास्त मारायला जायचं नाही ही जात आहे शांत आहे. आपल्यावरती आहे की बाबा त्याला कसं करायचं. आपण जर त्रास दिलो तर त्याला कसं आहे आपण त्याला ड्युटी केली की मग तो तिच्या संरक्षणासाठी करणारच तो. तर आम्ही पर्शियन कोंबड्या सगळं बघितलं आणि सगळा विषय झाला. तर जाता जाता आम्हाला कार्यकर्ते भेटले प्रदर्शनात आणि यांची इच्छा होती की आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या. तर यांना मी ब्लॉग मध्ये घेतलंय. चेहरा जाऊ की इकडं. लाजू नकोस. कसं आहे पोरं खुश झाली हो. आणि ही पण आहे त्यासोबत. ही नव हे काय तुम्ही बघितलं असतील. तर चालतंय भावानो. बरं वाटलं तुम्हाला भेटून. खरंच खूप भारी वाटलं. चला येऊ का? टाटा बाय बाय. तर बाबांनो आणि त्यांच्या बाबींनो सध्या आम्ही सगळे काय बघितलं गोलू रेडा आणि ते जे काय आकर्षण होतं भिन्न भिन्न प्रकारचं पक्षी प्राणी आणि शेरड्या परत बोकड बघितली. आणि आता झाले आम्ही आता घरला निघालो. आम्हाला लागले तर भुका काय खाणार घरला जाणार आहे.
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय, सी यू. म्हणे एकदा टाटा बाय बाय. बाय बाय, सी यू. बाय बाय.